थेट जाऊयात सीएसएमटी स्टेशनवर. नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. नंदकिशोर, सीएसएमटी स्टेशनच्या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी केली जाते? नक्कीच आपण पाहायला गेलं तर 36 तासांचा एकंदरीत मेगा ब्लॉक आहे. हाच प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म आहे 10 नंबरचा आणि याच्याच कडेचा आहे 11 नंबरचा. आणि या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचं जे काम आहे ते सध्या करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जे परिसर आहे तो आता झाकण्यात आलेला आहे. हे संपूर्ण दोन्ही प्लॅटफॉर्म आहेत ते आता मोकळे करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत दोन्ही प्लॅटफॉर्म आहेत मध्य रेल्वेच्या आणि याच्यासाठी 36 तासांचा हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काल रात्री म्हणजे शुक्रवारी म्हणजे आज 12:30 पासून ते रविवारी दुपारी 12:30 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे 3 दिवस प्रवाशांचे आता जे हाल आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही कामे 36 तासात पूर्ण करण्याचे ध्येय जे आहे ते मध्य रेल्वेने करल्यामुळे एकंदरीत जो ब्लॉक आहे तो घेण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच जर बघितलं तर ठाण्यातील सुद्धा 63 जो तासांचा ब्लॉक आहे तो सुद्धा घेण्यात आले. प्रवासी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे एकंदरीत संपूर्णच मध्य रेल्वेवरती जर पाहायला गेलं तर प्रवाशांचे जे हाल आहेत ते सुद्धा आज उद्या आणि परवा दुपारपर्यंत पाहता येणार असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण काही प्रवाशांचे कुठे जाणार आहात तुम्ही आणि काही ज्या मेल आहेत काही ज्या लोकल आहेत ते रद्द करण्यात काय परिणाम दिसतो? अभी ऐसा है, अभी ट्रेन का भी टाइम आने का है, तो अभी हम लोग को तो भी 1 घंटा बाकी है, तो ट्रेन आएगा फिर निकलेगा. मात्र यामुळे जवळपास 900हून अधिक ज्या लोकल ट्रेन आहेत त्या रद्द झालेल्या आहेत. काही मेल गाड्या आहेत त्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जो प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी जी गर्दी आहे ती सुद्धा सध्या पाहायला मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण 10 आणि 11 संदर्भात 3 दिवस हे काम चालणार. त्यामुळे मुंबईकरांची लाईफलाईन म्हणणार ही लोकल आणि यामुळे आता मुंबईकरांचा मोठा खोळंबा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तर ठाणेच्या इकडची दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय. ठाणे आणि सीएसएमटी स्टेशन या ठिकाणी प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेले आहे. विशेष मेगा ब्लॉक 3 दिवसांचा आहे. आज शुक्रवार आहे. शुक्रवार शनिवार रविवार काही कार्यालयांना सुट्टी असते. त्याच्यामुळे तेवढा ताण पडणार नाही असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. मात्र सामान्य मुंबईकर आणि ज्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करायचा आहे अशा लोकांचे जे आहेत ते हाल होऊ शकतात. जर या दिवसामध्ये म्हणजे आज उद्या परवा जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन जे आहे ते केलं जात आहे. ही काही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहतात. तयारी जी आहे ते सध्या केली जाते आणि दुपारपासून हा जो विशेष मेगा ब्लॉक जो आहे तो सुरू होणार आहे. आणि कशा पद्धतीने आता ठाणे स्टेशनवर ही संपूर्ण तयारी जी आहे ती केली जाते. 3 दिवसांचा कालावधी आहे. 3 दिवसामध्ये फलाट विस्तारीकरणाचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे. आणि या विशेष मेगा ब्लॉकच्या दरम्यान हे काम जे आहे ते जवळपास पूर्ण करण्याचं आव्हान सुद्धा रेल्वेच्या समोर आहे. मध्य रेल्वेवर 3 दिवसांसाठी विशेष मेगा ब्लॉक जो आहे तो घेतला जातोय. सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरणाचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे. आणि ठाण्यामध्ये सुद्धा प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 या ठिकाणी सुद्धा काम जे आहे फलाटाचं ते हाती घेण्यात आलेलं आहे. कामगार जे आहे ते रात्रीपासूनच या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत ठाणे आणि सीएसएमटी स्थानकावर, जेणेकरून आज सकाळी जेव्हापासून हा विशेष मेगा ब्लॉक सुरू होईल तेव्हापासून कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये किंवा काम थांबू नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली जाते. आणि कामगारांना आता कामाला लावण्यात आलेलं आहे. इथे दृश्य ट्रॅकवरचे सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय की कशा पद्धतीनं आता कामाला सुरुवात झालेली आहे. सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरणाचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे. संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. या ठिकाणी लागणारं साहित्य असो मशीन्स असो आणण्यात आलेले आहे. तर सीएसएमटी स्टेशनवरची दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय. सीएसएमटी स्टेशनवर या ठिकाणी प्रवाशांची सुद्धा मोठी गर्दी आता व्हायला सुरुवात झालेली आहे.